देशात दिवसेंदिवस अनैतिक प्रेमसंबंधांच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहेत। यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली असून यात 7 मुलांची आई असलेली एक महिला 5 मुलांचा बाप असलेल्या एका व्यक्तीसोबत फरार झाली। सुनीता देवी असं या 40 वर्षांच्या महिलेचं नाव, तर मुंशीराम रविदास वय वर्ष 25 असे तिच्या प्रियकराचे नाव। ही महिला झारखंडच्या गोड्डामधील नयानगर येथील रहिवासी आहे। या महिलेला 7 मुले आहेत। तसेच या महिलेचे गोरागम येथील रहिवासी असलेल्या 5 मुलांच्या बापासोबत प्रेमसंबंध होते। या प्रेमसंबंधातून ही महिला फरार झाली आहे। या महिलेच्या 3 मुलींची लग्न झाले आहेत। तसेच सर्वात लहान मुलगा हा 6 वर्षांचा आहे। याबाबतची माहिती महिलेच्या पतीला मिळताच तो मुंशीराम रविदास याच्या घरी गेला। या ठिकाणी त्याची पत्नी त्याला दिसली, मात्र त्याच्या पत्नीने सोबत येण्यास नकार दिला। यानंतर पतीने पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली, तर पोलिसांना ही घटना माहिती होताच त्यांनाही मोठे आश्चर्य झालं। याबाबत महिलेचा पती दिवाकर रविदास याने सांगितले की तो गोव्यात जोडे पॉलिश करण्याचे काम करतो। तो मागील 9 महिन्यांपासून घरी आला नव्हता। 5 दिवसांपूर्वी जेव्हा त्याला याबाबत माहिती झाली तेव्हा तो घरी आला। यानंतर तो आपल्या पत्नीला परत आणण्यासाठी तिच्या प्रियकराच्या घरी गेला, मात्र तिने परत येण्यास नकार दिला। तर दुसरीकडे या महिलेचे 3 लहान मुले आपल्या आईला भेटण्यासाठी आतुर झाले आहेत। महिलेचा पती रविदास याने सांगितले की त्याला एकूण 7 मुले आहेत। यामध्ये लक्ष्मी कुमारी वय वर्ष 25, सुषमा कुमारी वय वर्ष 23, ममता कुमारी वय वर्ष 21, तसेच 4 मुलांमध्ये एक 15 वर्षांचा मुलगा, 8 वर्षांची मुलगी, 7 वर्षांची मुलगी आणि सर्वात लहान 5 वर्षांचा मुलगा आहे। तर महिलेचा प्रियकर मुंशीराम रविदास याला 5 मुले आहेत। तो सुद्धा जोडे पॉलिश करण्याचे काम करतो। आपल्या पहिल्या पत्नीसोबत तो सुनीताला ठेवले असे त्याने सांगितले। तर फरार महिलेची तिसरी मुलगी ममता कुमारी हिने याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती दिली। तिने सांगितले की मागच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये तिचे लग्न झाले। तिची आई पळून मुंशीराम रविदास यांच्या घरी गेली आहे। तो तिच्या सासरच्या जवळचाच आहे। माझ्या लग्नातच माझ्या आईचे मुंशीराम याच्यासोबत अफेअर सुरू झाले होते आणि आता ती त्याच्यासोबत पळून गेली आहे।